श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 10वा. जगज्योती. समास 8वा. प्रचित निरूपण. श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते शहाणे, येर वेडे दैन्यवाणे, प्रचिती वीण श्रीराम. आता प्रचितीची लक्षणे ऐका. जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा. जे कोणी प्रचिती घेत नाही ते वेडे आणि दैन्यवाने जाणावेत. नाना रत्ने नाना नाणी, परीक्षून न घेता हानी, प्रचित न ये निरूपणे, बैसोच न ये श्रीराम. नाना रत्ने अथवा नाना नाणी यांची परीक्षा न करता जर घेतली तर नुकसान ठरलेलेच. ज्या निरूपणात वक्त्याचा स्वानुभव प्रकट होत नसेल ते ऐकायला बसूच नये. सुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचिती साले, तरी पाहिजे घेतले, जाणते पुरुषी श्रीराम. घोडा व शस्त्र यांना आधी अजमावून पाहिले पाहिजे व बरे आहे अशी प्रचिती आल्यावर मग ते जाणत्या पुरुषांनी खरेदी केले पाहिजे. बीज उगवेल से पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आलिया ऐकावे, निरूपण श्रीराम. बीज उगवेल हे आधी पहावे व मग द्रव्य देऊन ते खरेदी करावे. वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचिती आली तरच ते निरूपण ऐकावे. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचिता आली, तरी मग अगत्य घेतली, पाहिजे मात्र श्रीराम. एखाद्या औषधाने याला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल तर ती मात्रा अगत्याने घ्यावी. प्रचिती वीण औषध घेणे, तरी मग धडची विघडणे, अनुमाने जे कार्य करणे, तेची मूर्खपण श्रीराम. एखाद्या औषधाचा कोणालाही अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडवून घेणे जाणावे. कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे जे मूर्खपणाच होय. प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले, देखत देखता श्रीराम. काही लोक किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यास सोने करायला सांगणे म्हणजे बघता बघता फसवले जाणे होय. शोधून पाहिल्या वीण, काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण, प्राणास घडे श्रीराम. पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागत नाही, मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता असते. म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये, उपाये पाहता अपाये, नेमस्त घडे श्रीराम. म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये. अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाच्या ऐवजी अपायच निश्चितपणे घडतो. पाण्यातील म्हैसीची साठी, करणे हे बुद्धीच खोटी, शोधल्या वीण हिंपुटी, होणे घडे श्रीराम. पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणाच होय. नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्टी व्हावे लागेल. विश्वासे घर घेतले, ऐसे किती नाही ऐकले, मैंदे मैंदावे केले, परिते शोधिले पाहिजे श्रीराम. केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले असे कोणी कधी ऐकले आहे का? कपटी माणसाने कपट केले तर ते आधी जाणून घेतले पाहिजे. शोधिल्या विना अन्न वस्त्र घेणे, तेणे प्राणास मुकणे, लटक्याचा विश्वास धरणे, हेची मूर्खपण श्रीराम. नीट चौकशी न करता अन्न वस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते. खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता, ठकू सिंतरू शोधिता, ठाई पडे श्रीराम. चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो. नीट शोध घेतला तर कोण लबाड हे कळून येईल. गैरसाळता मगिरी, कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी, शोधून पहावे श्रीराम.
खोटी नाणी करणारे, तांब्याचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवायची नाणी करणारे, या प्रकारे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजे. दिवाळखोराचा मांड, पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे थोटांड, भंड पुढे श्रीराम. दिवाळखोराचा पसारा पाहिला की तेथे उदंड वैभव दृष्टीस पडते, पण वास्तविक ते सर्व थोतांड असते, पुढे फजिती ठरलेलीच असते. तैसे प्रचिती वीण ज्ञान, तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान, अन्हित झाले श्रीराम. त्याप्रमाणे स्वानुभव नसता ज्ञान सांगणे म्हणजे थोतांडच समजावे. त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही. पण स्वतःच अनुभव नसता अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहित मात्र करतो. मंत्रयंत्र उपदेशिले, नेनती प्राणी गोविले, जैसे झाकूनी मारिले, दुखणाईत श्रीराम. अनुभव नसताना मंत्रयंत्रादींचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात. एखाद्या दुखणेकऱ्याला झाकून ठेवून नंतर मारावे तसा प्रकार होतो. वैद्य पाहिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा, काय चाले श्रीराम. एखाद्याचा मुलगा आजारी असता त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य आणला, पण तो वैद्य होता अर्धवट ज्ञान असलेला, त्यामुळे त्याच्या औषधाने त्या पोराचा प्राण मात्र गेला. मग तेथे दुसऱ्याचा काय उपाय चालणार. दुःखे अंतरी झिजे, आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्यासी साजे, आत्महत्या रे पण श्रीराम. एखादा माणूस दुखण्याने आतल्या आत झिजत चाललेला आहे, पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास लाजू लागला, तर त्याने आपलाच आपण घात करून घेतला असं म्हणावं लागतं. जाणत्यावरी गर्व केला, तरी नेण त्याकरिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला, बरे पहा श्रीराम. जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेणत्याची संगत धरल्यामुळे एखादा माणूस बुडतो. यात कुणाचा घात झाला सांगा बरे. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसे स्वये प्रचित आली, म्हणजे बरे श्रीराम. पाप सर्व नष्ट झाले, परत जन्मास यावे लागणार नाही, अशी आपल्याला प्रचिती आली पाहिजे. परमेश्वरास ओळखिले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले, म्हणजे बरे श्रीराम. परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले व आपण कोण ह्याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोणे केले, कासयाचे उभारिले, मुख्य कर्त्यास ओळखिले, म्हणजे बरे श्रीराम. ब्रह्मांडाचा कर्ता कोण, याची उभारणी कशी झाली आणि मुख्य कर्ता कोण, हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. येथे अनुमान राहिला, तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला, प्रचिती वीण श्रीराम. या सर्व गोष्टींविषयी जर मनात संदेह असेल तर मग जो परमार्थ केला असेल तो वाया गेला असं जाणावं, कारण प्रचिती नसेल तर तो माणूस संशयात बुडून जातो. हे परमार्थाचे वर्म, लटिके बोले तो अधम, लटिके मानी तो अधमोधम, यथार्थ जाणावा श्रीराम. येथे थोडक्यात परमार्थाचे वर्म सांगितले आहे. हे खोटे आहे असे जर कोणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे असे जाणावे, आणि जो या वर्मास खोटे मानील तो खरोखरच अधमाधमच जाणावा. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा, तू जाणसी श्रीराम. आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत परमात्म स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. हे सर्वोत्तमा रामराया, मी जे सांगतो ते असत्य नाही हे तू जाणतोसच. माझे उपासनेचा बडिवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर, प्रभू सलगे श्रीराम. माझ्या उपासनेची थोरवी अशीच आहे की खरोखर सत्य असेल तेच ज्ञान लोकांना सांगावे,
मी जर मिथ्या बोलेन तर दोष प्रभूला लागेल, कारण श्रीरामाचे दास खोटे बोलतात असे ठरेल. म्हणून सत्यची बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले, पाहिजे मूळ श्रीराम. म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. तसेच माया कोठे व कशी उत्पन्न झाली याच्या मुळाचाही शोध घेतला पाहिजे. त्याची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतःकरण, घातलेची घालावे श्रीराम. तेच निरूपण पुढे केले जाईल. पूर्वी जे बोलले गेले आहे तेच परत बोलावे लागत आहे. तरी श्रोत्यांनी सावध होऊन पूर्ण लक्ष द्यावे. सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोलिलेची मागुती बोलिले, श्रोत्यास पाहिजे उमजले, म्हणून या श्रीराम. सूक्ष्म विषयाचे निरूपण करायचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत आहे. प्रचित पाहता निकट, उडवून जाती परिपाट, म्हणून हे खटपट, करणे लागे श्रीराम. स्पष्ट व सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढींचे खंडन होते, म्हणून ही खटपट करावी लागत आहे. परिपाठेची जरी बोलिले, तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखले, तरी परिपाठ उडे श्रीराम. जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारे समाधान मिळत नाही. बरे प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढीशी विरोध भासतो. ऐसी साकडी दोहीकडे, म्हणून बोलिलेची बोलणे घडे, दोन्ही राखोनी या कोडे, उकलून दाऊ श्रीराम. अशा प्रकारे दोन्ही बाजूंकडून अडचण उपस्थित होते, म्हणून बोललेलेच परत बोलावे लागत आहे. आता दोन्हीचे रक्षण करून हे कोडे उकलवून दाखवूया. परिपाठ आणि प्रचित प्रमाण, दोन्ही राखोन निरूपण, श्रोते परम विचक्षण, विवरोत पुढे श्रीराम. जनरूढी आणि अनुभव या दोन्हींचे प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल. विचारवंत श्रोत्यांनी त्याचे पुनः पुनः मनन करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8वा समाप्त.